पुढची बातमी पाहूयात। पवारांच्या साम्राज्यावर फडणवीसांची वक्रदृष्टी आहे का असं आता बोललं जातंय। वसंतदादा साखर संस्थेवरती आता चौकशीचा बडगा उगारण्यात आलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी आता वसंतदादा साखर संस्थेच्या चौकशीचे सुद्धा आदेश दिलेले आहेत। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी भाजपचे आमदार प्रवीण दरेकर सध्या आपल्या सोबत आहेत। प्रवीणजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। आपण बघितलं असेल की मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याआधी एक इशारा दिला होता साखर संस्थांच्या या सगळ्या कर्मचाऱ्यांना आणि अध्यक्षांना। मात्र महायुतीमध्येच आता अजित पवार असताना वसंतदादा साखर संस्थेच्या चौकशीचे आदेश दिलेत। आपली पहिली प्रतिक्रिया। नाही, मला वाटतं ही चौकशी महाराष्ट्रात पहिल्यांदाच होते। दुसरी कोणाची संस्थांची चौकशीच होत नाही आणि आता काहीतरी अगदी विपरीत झालंय। अशा प्रकारचे या विषयाकडे समजण्याचं काही कारण नाही। आपण जर महाराष्ट्र शासनाकडून चौकशांची यादी काढली तर शेकडो संस्था त्या ठिकाणी असतील आणि मला वाटतं एक महत्वाची जबाबदार अशी शुगर संशोधन करणारी, मार्गदर्शन करणारी संस्था आहे। आणि जर शासन याकरिता अनुदान देत असेल किंवा इतर काही गोष्टी असतील तर चौकशी केली तर त्याच्यामध्ये गैर काय आहे। आता जर त्या ठिकाणी अनुदानाचा विनियोग व्यवस्थित असेल, कारभार नीटच्या उद्देशासाठी, आणि आपण एखादी संस्था स्थापन करताना बायलॉज मध्ये याचा उद्देश काय, त्या उद्देशाला हरताळ फासलाय का, या सगळ्या गोष्टी जर त्या ठिकाणी तपासल्या जात असतील तर त्याच्यामध्ये आगडो उसळायचं काहीच कारण त्या ठिकाणी नाही। मला वाटतं अशा अनेक चौकशा राज्यामध्ये अनेक संस्थांच्या होतात, ज्यात काही नसतं ते रिक्सर त्याला रिप्लाय देतात, तपशीलवार माहिती देतात। आता त्या ठिकाणी या अनुषंगाने राजकारण लगेच सुरू झालं। म्हणजे चौकशी शरद पवार साहेब अध्यक्ष आहेत म्हणून बारामतीकडे वक्रदृष्टी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये आता पराभव दिसतोय। मला वाटतं अर्थार्थी काही संबंध नाही। एक संस्था आणि त्या संस्थेचा कारभार नीट चालावा याकरता झालेली जर ती चौकशी किंवा तपासणी होत असेल तर मला वाटतं ती आपण पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे। ती कारवाई कुठल्या राजकीय उद्देशाने आहे असं अजिबात काय म्हणायचं कारण आहे असं मला वाटत नाही। बरं, नक्कीच। धन्यवाद प्रवीणजी, तुम्ही जय महाराष्ट्र सोबत प्रतिक्रिया दिली त्याबद्दल।